करणी, भानामती, काळी जादू ही फार पूर्वीपासून चालत आलेली क्रिया आहे. आजच्या या खास व्हिडिओमध्ये मी आपल्याला सांगणार आहे की करणी बाधा कशी ओळखायची, त्याची कोणती लक्षणं आहेत. तर बघा, आपल्या सगळ्यांना छुपे शत्रू असतात. मग त्या व्यक्ती कोण असतात? तर हे सगळे तुमच्या जवळचेच, म्हणजे तुमचे शेजारी, पाहुणे, नातेवाईक, भावकी यापैकीच असतात. ते आपल्या समोरून आपल्याला खूप चांगलं बोलतात, वागतात, पण त्यांना तुमची प्रगती, चांगलं झालेलं बघवत नाही. म्हणून त्यांना तुमचं नुकसान करायचं असतं, तुम्हाला बर्बाद करायचं असतं, पण समोरून तुमचं वाईट, अहित करता येत नाही. म्हणून ते अशा प्रकारचं दुष्कृत्य करत असतात. त्यासाठी ते करणी, काळी जादूचा मोठ्या प्रमाणात आधार घेतात. त्यामुळे ज्या व्यक्तीवर असे प्रयोग केलेत, त्या व्यक्तीला अतोनात त्रास सहन करावा लागतो. अनेक अडीअडचणींना, संकटांना सामोरं जावं लागतं. असं का होतं हे त्या व्यक्तीला समजत नाही. यातून बाहेर पडण्याचा ती व्यक्ती प्रयत्न तर खूप करत असते, पण उलट संकट आणि त्रास वाढतच जातो आणि आर्थिक नुकसानही खूप मोठ्या प्रमाणात होतं. हा त्रास आमोशा पौर्णिमेच्या आसपास तर खूपच जास्त होतो. मग ही करणी बाधा, काळी विद्या कशी ओळखायची, त्याची लक्षणं कोणती आहेत बघा. पहिलं लक्षण म्हणजे ती व्यक्ती हळूहळू एकाकी, एकांतात राहायला सुरुवात करते आणि संपूर्णपणे इतरांशी आपला संबंध तोडते. कुणाशीही जास्त बोलत नाही, मिळून मिसळून पण राहत नाही. स्वतःच्याच विचारात ती गढून गेलेली असते. कधी कधी तर खूप जास्त रागही तिला येतो. समोरची व्यक्ती काय बोलत आहे हे पण त्याला लवकर क्लिक होत नाही, कारण त्याचं मत, त्याचे विचार हे पूर्णपणे वेगळ्याच दुनियेत असतात. दुसरं लक्षण म्हणजे व्यक्तीचे डोळे सतत लाल होतात. व्यक्ती व्यसनाच्या आहारी जाते. ती व्यक्ती कोणताच निर्णय स्वतः घेऊ शकत नाही. त्यामुळे त्याच्या निर्णयाचे अधिकार हे नको त्या व्यक्तीच्या हातात जातात. त्या व्यक्तीकडे कितीही पैसा, प्रॉपर्टी असली तरी जेव्हा स्वतःच्या परिवाराच्या कल्याणाची वेळ येते, स्वतःच्या मुलाबाळांना देण्याची वेळ येते, तेव्हा ती व्यक्ती परिवाराच्या विरुद्ध जाऊन निर्णय घेते आणि इतरांचं मात्र इझिली कल्याण करून जाते आणि स्वतःचं नुकसान करून बसते, बर्बाद होते. हा सुद्धा करणीचाच प्रभाव आहे. तिसरं लक्षण म्हणजे करणीबाधा झालेल्या व्यक्तीला कशातच यश मिळत नाही. त्यानं कोणतंही काम हाती घेतलं, त्यानं कोणतंही काम केलं तरी त्याला त्यात अपयशच मिळतं. त्याचा जर एखादा व्यवसाय असेल तर त्यात त्याला खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं, कर्ज वाढत जातं, मोठ्या प्रमाणामध्ये तो कर्जबाजारी होतो. नोकरीतही प्रमोशन होत नाही आणि सहकाऱ्यांशी, वरिष्ठांशी सतत वादविवाद होत राहतात. कधी कधी तर अशी व्यक्ती अनेक वेळा चुकीचं पाऊल सुद्धा उचलताना दिसते. करणीबाधा झालेल्या व्यक्तीला सतत वेगवेगळे भास होत असतात, की आपल्याला कुणीतरी हाक मारत आहे, आपल्या पाठीमागं कुणीतरी उभं आहे, आपल्या मागून कुणीतरी चालत आहे. वेगवेगळ्या सावल्या, आकृत्या तिला दिसू लागतात. रात्री झोप लागत नाही आणि लागली तरी भयानक स्वप्न पडतात आणि ती व्यक्ती दचकून उठते. आणि चौथं लक्षण आहे, अशा व्यक्तींवर जीव घेणं संकट येतात. थोडक्यात वाचलो नाहीतर जीवच गेला असता. म्हणजेच काळ आला होता पण वेळ आली नव्हती. या ठिकाणी मी तुम्हाला एक सत्य अनुभव सांगते, की एक कुटुंब देवदर्शनाला गेलेलं होतं आणि देवदर्शनावरून परत येताना त्यांची गाडी तर रोडवरून व्यवस्थित चाललेली होती आणि अचानक काय झालं कुणालाच कळलं नाही आणि ती गाडी अचानक लाईटच्या पोलवर जाऊन आदळणार. तेवढ्यात गाडीतल्या सगळ्यांनी कुलदेवतेचा धावा केला आणि गाडी पोलवर आदळली. गाडी डॅमेज झाली, पण गाडीतले सगळे लोक मात्र सुखरूप होते. यालाच म्हणतात काळ आला होता पण वेळ आली नव्हती. त्याचबरोबर करणीबाधेने ग्रस्त आलेल्या व्यक्तींना विस्मरण होत राहतं, त्यांची बुद्धी हँग होत राहते. ती व्यक्ती अचानक बडबड करायला लागते, वेड्यासारखं करायला लागते. पाचवं लक्षण असं आहे की करणीबाधा झालेल्या व्यक्तीच्या घरात रोगाचं थैमान सुरू असतं. सतत आजारपण पाठीमागं लागतं. कुटुंबातल्या व्यक्ती पण सतत आजारी पडत असतात. रिपोर्ट तर नॉर्मल येतात, पण सारखं दवाखान्यात जावं लागतं. काय होतंय काहीच कळत नाही. घरात पण कुणाचंच कुणाशी पटत नाही. अगदी छोट्या छोट्या कारणावरून सुद्धा मोठमोठी भांडणं होत असतात. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्या इतपत भांडण वाढतं. आणखी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण आपल्या घराच्या चौकटीवर जो कोहळा बांधलेला असतो तो खराब होतो आणि त्यातून पाणी गळायला लागतं. हे सुद्धा करणीबाधेचंच लक्षण आहे. आणि सहावं आणि शेवटचं लक्षण म्हणजे करणीबाधेने ग्रस्त आलेल्या व्यक्तीचं लक्ष देवपूजा, नामस्मरण यातून पूर्णपणे उडून जातं. एका महिलेने तर घरातल्या देव्हाऱ्यातले सगळे देव एका कपड्यात बांधून माळ्यावर ठेवून दिलते. या वाईट शक्त्या आपल्याला पूजा अर्चा, नामस्मरण, शुभ कार्यात खूप मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण करत असतात. पण आपण मात्र न जुमनता
या सगळ्याला न जुमानता जिद्दीनं नामस्मरण करत राहायचं. मग बघा त्या वाईट शक्तीचा प्रभाव कमी होऊ लागल्याचा हळूहळू तुम्हाला अनुभव येईल. पण कितीही त्रास झाला तरी आपल्या कुलदेवीला विसरायचं नाही. हे पक्क मनाशी खुणगाठ बांधूनच ठेवायचं. ती आपल्या भोवती संरक्षण कवच तयार करते. तिच्या परवानगीशिवाय कोणतीच वाईट शक्ती आपल्या घरात येऊच शकत नाही. करणी बाधा, काळी जादू, भानामतीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींच्या बाबतीत अघटित घटना घडण्याचं प्रमाण हे खूप मोठ्या प्रमाणामध्ये आढळतं. त्यामुळं अशा व्यक्तींना थोडंसं सर्वांनी समजून घेण्याचा प्रयत्न अवश्य केला पाहिजे. यावर आपलं मत काय आहे ते मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.